नमस्कार मित्रांनो आणि वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स। जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आज तारीख आहे 26 ऑगस्ट आणि आज आपली CET सेल आपले जे BSc नर्सिंग ॲडमिशन्स आहेत तर त्या ॲडमिशन्सची कॅप राऊंड किंवा सिलेक्शन लिस्ट 1 जी आहे कॅप राऊंडची तर ती आज पब्लिश करणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहे की आपण ती सिलेक्शन लिस्ट डाउनलोड कशी करायची आहे। तर मित्रांनो व्हिडिओला आपण चालू करू त्यापूर्वी तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की ॲडमिशनच्या येणाऱ्या नवीन नोटीस तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम मी करत आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता आपण आपल्या व्हिडिओला चालू करू। तर ज्यावेळेस तुम्ही गुगलच्या पोर्टलमध्ये येणार आहे तर गुगलमध्ये आल्यावर तुम्हाला काय सर्च करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला टाईप करायचं आहे CET सेल। CET सेल ज्यावेळेस तुम्ही टाईप करणार तर त्यावेळेस तुमच्यासमोर हा जो पेज आहे तर तो ओपन होईल पहिला। त्यानंतर जी पहिली ऑफिशियल CET सेलची वेबसाईट आहे तर तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर एक तुम्हाला पोर्टल दिसेल, ॲडमिशन प्रोसेस ॲन्युअल इयर 2024-25। तर तुम्हाला काय करायचं आहे, या पोर्टलवर जाऊन क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही या पोर्टलवर जाऊन क्लिक करणार तर तुम्हाला परत खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला यायचं आहे आपल्या मेडिकल एज्युकेशनमध्ये। मेडिकल एज्युकेशनमध्ये मुलांना तुम्हाला काही ऑप्शन्स भेटतील। पहिलं आहे कॉलेज फीडबॅक मॉड्यूल। तर कॉलेज फीडबॅक मॉड्यूल काय असतं यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण की भरपूर मुलांना कॉलेज फीडबॅक मॉड्यूलबद्दल माहिती नाही आहे। तर हे काय असतं ते आपण नंतर बघू। त्यानंतर खाली आल्यावर डाउनलोड सिलेक्शन लेटर हे ऑप्शन अजूनपर्यंत तुमच्यासाठी नाही आहे। जसे तुमचे सिलेक्शन होतील तर त्यानंतर सिलेक्शन लेटरचं ऑप्शन तुमच्यासाठी येईल। त्यानंतर आपण येतोय अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनमध्ये आणि अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनमध्ये तुम्हाला हे जे BSc नर्सिंगचं ऑप्शन दिसतंय तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही BSc नर्सिंगच्या ॲडमिशनवर क्लिक कराल तर तुम्ही खाली आल्यावर तुम्हाला इथं ज्या नोटिफिकेशन्स दिसत आहे तर या नोटिफिकेशन्समध्ये तुम्हाला 1 नंबरलाच तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे तर प्रोविजनल मेरिट लिस्टची नोटीस येईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर आता अजूनपर्यंत आलेली नाही आहे, पण JNMच्या ज्या लिस्ट आलेल्या आहेत तर मी तुम्हाला त्या लिस्ट दाखवतो की लिस्ट कशा प्रकारे असते। तर आपण परत बॅक येतोय, बॅक आल्यावर आपण खालच्या ऑप्शनमध्ये येतो ANM आणि JNM। तर आपण जसं याच्यावर क्लिक करणार आहे तर क्लिक केल्यानंतर आपण खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथं बघा मित्रांनो तुम्हाला दिसतंय प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट फॉर ANM अँड JNM 2024 नॉन CET कॅन्डिडेट आणि रिवाइज प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट। आता इथं एक रिवाइज वर्ड आहे, तर हा रिवाइज म्हणजे काय, म्हणजे यांची जी प्रॉपर सिलेक्शन लिस्ट आलेली होती पहिली तर तिच्यामध्ये काही अपडेट झाले आणि ती परत टाकली गेली तर तिला नाव आलं रिवाइज, म्हणजे पहिली लिस्ट अपडेट झालेली होती। मे बी नर्सिंगमध्ये पण जर काही त्रुटी जर असत्या पहिल्या लिस्टमध्ये तर त्या पण होऊ शकतात। हे मे बीमध्ये आहे, मी काय 100% सांगत नाही होईलच म्हणून, पण JNMचं झालं होतं, मे बी आपलं पण होऊ शकतं। तर ही त्यांची सिलेक्शन लिस्ट आहे। जसं आपण या सिलेक्शन लिस्टवर क्लिक करणार तर आपल्यासमोर हिची PDF ओपन होते। तर अशा प्रकारची आपली सिलेक्शन लिस्ट असते, तुम्हाला इथे दिसू शकते। सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचा सिरियल नंबर असतो, त्यानंतर SML असतो, ॲप्लिकंटचं नाव असतं, त्यानंतर त्याची कॅटेगरी, त्यानंतर कोड असतो, त्यानंतर कॅटेगरीचा कोड किंवा त्यांनी जे कॉलेज नंबर टाकले तर त्या कॉलेज नंबरचा कोड आणि त्यासमोर कोर्स ऑफ कॉलेज, म्हणजे ते जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे तर त्या कॉलेजचं तिथं नाव असतं, जसं तुम्ही JNMच्या लिस्टमध्ये बघू शकता। त्यानंतर त्याचं लोकेशन शक्यतो आपल्या BSc नर्सिंगमध्ये येत नाही आणि कुठल्या कोटामधून ॲडमिशन झाले हे पण असतं। आणि ज्या मुलांचं ॲडमिशन होत नाही किंवा ज्यांना हे बघा हे असं ऑप्शन येतं चॉईस नॉट अवेलेबल। तर चॉईस नॉट अवेलेबलचा अर्थ काय असतो मित्रांनो, चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे की तुम्हाला ह्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नाही आहे, असा याचा अर्थ होतो चॉईस नॉट अवेलेबल। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत जी लिस्ट येणार आहे तर ती सिलेक्शन लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो की आपण कशाप्रकारे सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करू शकतो। तर आपण ज्यावेळेस सिलेक्शन लिस्ट येईल तर त्यावेळेस आपण एक त्याच्यावर ब्रीफ व्हिडिओ बनवणार आहे, डिस्क्रिप्टेड व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय आहे, काय काय त्रुटी आहेत आणि आता पुढची प्रोसेस काय असणार आहे कॅप राऊंड नंतरची, तर त्याविषयी आपण एक मस्त व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।